नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, मला खरंच तुमची लाज वाटेल. अहो, आज माझे मित्र जरी सक्सेसफुल असले तरी ते तुमच्यासारखेच आहेत हळवे, आणि तुम्ही त्यांच्याबरोबर मस्त मिक्सअप व्हाल. सायली म्हणते की सर, परंतु आज तुमचा एवढा खास दिवस आहे आणि मला तो काहीही करून खराब करायचा नाही आहे. अर्जुन तिला म्हणत असतो की मिसेस सायली, जर तुम्ही माझ्यासोबत नाही आलात ना तर तो दिवस खराब होईल, आणि आज जर तुम्ही माझ्या मित्रांना भेटला तर आज माझ्या आयुष्यातला खास दिवस होऊन जाईल. आणि मला माझ्या सगळ्या मित्रांना असं ओरडून सांगायचं आहे की माझी बायको म्हणजे जगातली बेस्ट बायको आहे. सायली विचारते की सर, तुम्ही खरंच असं सगळ्यांना सांगाल? अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स सगळ्यांना मी असं सांगणार आहे. सायली फार लाजत असते. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, प्लीज आजच्या दिवस तुम्ही या ना माझ्यासोबत. सायली म्हणते की ठीक आहे, मी लगेच येते. मी उगाचच काहीतरी वेगळाच विचार करत बसले. अर्जुन आणि सायली दोघंही आता रियुनियन पार्टीसाठी आलेले असतात. अर्जुनला बघून त्याचे सर्व मित्र खूपच खुश होत असतात. अर्जुन त्या सगळ्यांसोबत खूप एन्जॉय करत असतो आणि सायली अर्जुनला बघून खूपच खुश असते. अर्जुनचे सगळे मित्र अर्जुनला भेटत असतात. अर्जुनच्या मैत्रिणीसुद्धा अर्जुनची गळाभेट घेत असतात, परंतु सायलीला तोपर्यंत काहीच वाटत नसतं. सायलीला तेव्हा वाटतं जेव्हा मन्याची एंट्री होते. मन्या सगळ्यांना म्हणते की हाय हॅलो. मन्या जेव्हा हाय हॅलो करत अर्जुनला भेटते तेव्हा सायलीची जळजळ सुरू होते. आणि मन्या सर्वांना सांगते की ॲक्च्युली मी US लाच होते, परंतु माझी एक केस होती आणि त्या केससाठीच मी इंडियामध्ये आले. आणि ती केस हँडल कोण करते माहिती आहे तुम्हाला? अर्जुन सुभेदार. सर्वजण अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, आम्ही असं ऐकलंय की तू लग्न केलंय. अरे मग तुझ्या बायकोची ओळख तरी करून दे आम्हाला. तेव्हा मन्या म्हणते की अर्जुन नाही, मी ओळख करून देणार. मन्या सायलीचा हात धरून आता सर्वांसमोर तिला घेऊन येते आणि म्हणते की ही आहे माझ्या जुजूची बायको. किती स्वीट आणि सिंपल आहे ना. तितक्यात आता चैतन्याची आणि साक्षीची सुद्धा एंट्री झालेली असते. चैतन्य आणि साक्षी येतात. चैतन्य सुद्धा सगळ्यांना भेटतो. मन्या चैतन्याला भेटते आणि म्हणत असते की काय चैतू, कुठे होतास तू आणि तू मला फोन का नाही केलास? मी किती वेळा जुजू समोर तुझी चौकशी केली. तेव्हा अर्जुनचा आणि चैतन्याचा दोघांचाही चेहरा पडतो. चैतन्य आता सर्वांना साक्षीची ओळख करून देतो आणि सांगतो की ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि होणारी बायको साक्षी. असं म्हटल्यावर साक्षी सुद्धा सगळ्यांना भेटत असते. त्यामध्ये केदार नावाचा एक मुलगा असतो आणि केदार मात्र साक्षीला ओळखत असतो. म्हणजे त्याला साक्षी ओळखल्यासारखी वाटत असते, कुठेतरी बघितल्यासारखी वाटत असते. मन्या आता अर्जुनला आणि चैतन्याला दोघांनाही हाताशी घेते आणि म्हणत असते की ये तो मेरे करण अर्जुन आहे. मेरे करण अर्जुन आए तो है, परंतु एक दूसरे से बात क्यों नहीं कर रहे? आणि मग अर्जुन विषय बदलत म्हणत असतो की आपण फक्त काही कंपाऊंडच रेंटने घेतले का? आपण आतमध्ये जाऊन बसूयात ना. सर्वजण आतमध्ये गेलेले असतात, परंतु केदार मात्र बाहेरच थांबलेला असतो आणि त्याने साक्षीला कुठं बघितलंय याचा तो विचार करत असतो. त्याच वेळी समीर तिथे येतो आणि केदारला म्हणत असतो की अरे केदार, चल आतमध्ये, तुला काय आता वेगळं इन्व्हिटेशन पाहिजे का? तेव्हा केदार त्याला म्हणत असतो की अरे ती चैतन्याची गर्लफ्रेंड आहे ना साक्षी, तिला तू कुठे बघितलंयस का? तेव्हा समीर म्हणतो की नाही. सर्वजण इकडे पार्टी एन्जॉय करत असतात. अर्जुन त्याच्या एक एक मित्राला भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. सायलीची काही कोणाशी जास्त ओळख नसते, त्यामुळे सायली एका बाजूला उभी असते. परंतु अर्जुन मात्र खूप खुश असतो आणि सायली अर्जुनकडे बघत असते. इकडे सुमन नागराजला म्हणत असते की वांग्याचं भरीत करते, त्याच्यासोबत पोळ्या करू की भाकरी करू? नागराज म्हणतो की दोन्हीही कर. तेव्हा सुमन म्हणते की का बरं असं? नागराज म्हणतो की कारण मी जेवायलाच नाहीये. तो सांगतो की मला आज एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी मी चाललोय. आता ही गोष्ट प्रियाने ऐकलेली असते. नागराज तिथून निघून गेलेला असतो आणि प्रिया मनात विचार करत असते की अच्छा, म्हणजे नागोबा नक्कीच महिपतच्या माणसाला भेटायला गेलेला असणार. इकडे सायली एकाच बाजूला उभी असते, त्यामुळे अर्जुनला आता वाटतं की सायली एकटी पडली आहे. त्यामुळे अर्जुन आता सायलीची सर्वांसोबत ओळख करून देतो. सर्वांना सायली अर्जुन सुभेदार आहे अशी सायलीची ओळख नव्याने तो करून देत असतो. आणि मग अर्जुन सायलीला त्यांचे जे जुने फोटोज असतात ते दाखवत असतो. ते फोटो बघून अर्जुन म्हणत असतो की तेव्हा मी फार फनी दिसायचो ना, तेव्हा मी छान नव्हतो दिसत. तेव्हा सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, तेव्हा तुम्ही खूप छान दिसायचा. आणि असं म्हणून अर्जुनच्या फोटोवरनं ती हात फिरवत असते. मागे अर्जुन मात्र फार लाजत असतो. सायली आणि अर्जुन जेव्हा फोटोज बघत असतात त्याचवेळी तिथे दोन मित्र येतात आणि म्हणतात की इथे तर वेगळाच रोमॅन्स सुरू आहे. सायली आणि अर्जुन थोडेसे बाजूला होतात. तर मन्या तिथे आलेली असते. मन्या सायलीला सांगत असते की सायली, तुला माहिती आहे हा जो फोटो आहे ना तो अर्जुनच्या फर्स्ट हिअरिंगचा फोटो आहे आणि प्रोफेसर त्याच्यावर इतके इम्प्रेस झाले होते ना, आम्हाला तेव्हाच वाटलं होतं की अर्जुन पुढे जाऊन मोठा वकील होणार आहे. मन्या सांगत असते की एकदा तर अर्जुन कॉलेजवरती चढला होता
आणि हा अर्जुन खूप मस्तीखोर होता. सायली म्हणते की अहो तुम्हाला काही झालं असतं तर. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की मग तुम्ही मला थोडीच भेटला असतात. दोघंही एकमेकांशी बोलत असतात, बघत असतात. बाकीचे मात्र त्यांची मज्जा घेत असतात. मन्या म्हणत असते की चैतन्य कुठं गायब होतोय, चैतू असं म्हणत ती चैतूला आवाज देतात. आता चैतूचा हात धरून ती चैतन्याला तिथे घेऊन येते आणि मन्या ही अर्जुनला आणि चैतन्याला म्हणत असते की काय रे, कॉलेजला असताना नेहमी एकमेकांना चिकटलेले असायचे आणि आता काय झाले तुम्हाला. मन्या चैतन्याकडे आणि साक्षीकडे बघून म्हणत असते आतापर्यंत मी ऐकलं होतं की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट, म्हणजे आमचा चैतन्य किती साधा भोळा आहे आणि साक्षी तू किती स्मार्ट आणि डॅशिंग आहेस. चैतन्य म्हणतो की तू आम्हाला कॉम्प्लिमेंट देतीयेस की आम्हाला टोमणे मारतीयेस. इकडे केदारला मात्र साक्षीवर संशय असतो, त्यामुळे केदार साक्षीकडे बघतच असतो. तेव्हा समीर तिथे येतो आणि केदारला तो म्हणत असतो चैतन्याच्या गर्लफ्रेंडवर लाईन वगैरे मारतोय का. केदार म्हणतो की नाही रे, मी तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा समीर त्याला म्हणत असतो की कुठेही बघितलेलं असू दे, परंतु जर तिच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत जर बघितलं असेल ना तर चैतन्याला सांगू नको, नाही तर त्यांचा ब्रेकअप होईल. असं म्हणून दोघंही हसत असतात. इकडे प्रिया ही रविराजकडे येते आणि रविराजला ती म्हणत असते की बाबा खूप दिवस झाले आपण कुठे गेलो नाहीयेत आणि तुम्हाला तर माझ्यासाठी वेळच नसतो. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत शॉपिंग करावी, माझ्यासोबत कुठेतरी चिल करायला यावं, परंतु तुम्ही तर काहीच करत नाही. रविराज म्हणतो की बरं बाई, आजचा दिवस तुझाच, सांग आपल्याला कुठं जायचं आहे. तेव्हा प्रिया सांगते की आपण कॅफे चिल स्पॉटला जाऊयात. तर रविराज म्हणतो की ठीक आहे, आपण लगेच निघूयात. दोघंही आता तिथून निघालेले असतात. प्रियाचा त्यामागे प्लॅन असतो, कारण नागराज हा त्याच कॅफेमध्ये मैपतच्या माणसांना भेटायला गेलेला असतो. इकडे सायली आणि अर्जुन जेव्हा जेवणाचं बघत असतात त्याचवेळी पंकज तिथे येतो आणि अर्जुन चुकून सायलीला बायको असं म्हणतो. तर पंकज म्हणत असतो की काय बायको, बायको कोण म्हणतं, म्हणजे मी तर पूजाला कधी बायको म्हणत नाही. अर्जुन म्हणतो की काय पंकज आणि पूजा तुम्ही दोघांनी लग्न केलं. तर पंकज सांगतो की हो, घरच्यांचा विरोध होता, मग आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. समीर सांगत असतो की अर्जुनने सुद्धा पळून जाऊन लग्न केलंय, ह्याच्या घरी कोणालाच माहीत नव्हतं. पंकज सायलीला विचारत असतो की सायली बहिणी तुमच्या पण लव्ह स्टोरीबद्दल काहीतरी सांगा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण काही इथे लव्ह स्टोरी डिस्कस करायला आलोय का, आपण आपल्याबद्दल बोलूयात ना. सर्वजण गप्पा मारत असतात. अर्जुन आणि चैतन्यही दुसऱ्या मित्रांशी बोलत असतात, परंतु एकमेकांशी बोलत नसतात. तर सायली मनात विचार करत असते की ह्या रियुनियनच्या माध्यमातून जर अर्जुन सरांची आणि चैतन्य सरांची जर मैत्री झाली तर किती बरं होईल ना. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन गिटार वाजवत असतो आणि सायली गाणं म्हणत असते. सायली खूप सुंदर गाणं म्हणत असते, बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत असतात. आणि आता एक खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. जे फोटोज असतात त्या फोटोजमधला एक फोटो खाली पडलेला असतो आणि तो फोटो जेव्हा सायली चिपकवायला जाते त्याच वेळी सायलीच्या लक्षात येतं की त्या फोटोमध्ये साक्षीसुद्धा असते आणि त्या साक्षीचा फोटो घेऊन आता ती अर्जुनकडे आलेली असते. रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांचं डिस्कशन होतं तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, हा फोटो बघा ना, या फोटोमध्ये साक्षी कोणाला तरी मिठी मारतीये, हा कोण मुलगा आहे. अर्जुन सांगतो की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा कुणाल आहे. असं म्हटल्यावर सायलीला आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. याचा अर्थ कुणालची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच होती आणि साक्षीमुळेच कुणालचा जीव गेलाय, ही गोष्ट आता अर्जुन आणि सायलीला समजलेली असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.